मुर्दाबाद 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 हाय 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 किया है तभी आप नहीं सुधर रहे। अभी क्या करना है तो लोग बोल रहे हैं एक तो उनको सबको पकड़ के इसको बांध दो, इसको पिलर को। ये हमारे में शोर है, एलएनटी चोर है, गली में शोर है, एलएनटी चोर है, गली में शोर है, एलएनटी चोर, मुर्दाबाद मुर्दाबाद एलएनटी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद एलएनटी मुर्दाबाद, एलएनटी चोर है, गली गली में शोर है। 2018-19 ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿತ್ತು. ಆದರೆ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕಾಮಗಾರಿ ಆಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಜನ ಸಮಸ್ಯೆ ದೂರ ಆಗಬೇಕನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾಡಿದ್ದು. ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಆದ ನಂತರ ಸಮಸ್ಯೆ ದೂರ ಆಗಲಿಲ್ಲ, ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಒಂದು ರಸ್ತೆ ಆಗದ ನಂತರ 15 ದಿವಸ, ತಿಂಗಳು, 3 ತಿಂಗಳು ಭಾಳ ಆದ್ರೆ 2 ವರ್ಷ ತನಕ ರಸ್ತೆ ಆಗ್ತಿದ್ದು ಹಂಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು. ಅದೇ ರೀತಿ ರಸ್ತೆ ಆಗದ ನಂತರ ಅದನ್ನ ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಆಗಲಿ. ಪ್ಯಾಚ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವು ಒಂದು 15 ದಿವಸನಾಗ, ಒಂದು ತಿಂಗಳಾಗ ಬಾದಾಗುವಂತ ಇದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಿ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಳದರ್ಜೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನ ಅನೇಕ ಸಲ ನಮ್ಮ ನಗರ ಸೇವಕರು ಇರ್ಬೋದು, ನಾಗರಿಕರು ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಬರುವಂಥದ್ದು. ನಾನು ಸ್ವತಃ 2-3 ಸಲ ಬೆಂಗಳೂರಿನಾಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಬಂದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಅವರ ಎಲ್ಎನ್ಟಿಯ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿ ಜೊತೆಗೂ ಸಭೆ ಆಯಿತು. ಆದರೆ ಅವನೇನು ಸುಧಾರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. पिछले कई दिनों से खास करके जो रिस्टोरेशन चन्नम्मा नगर, भाग्यनगर, खास करके चन्नम्मा नगर, टिळकवाड़ी, भवानी नगर, इसमें हुआ है. आप आके एक बार देखो. रिस्टोरेशन जैसे पहले जैसे रोड था, अभी का जैसे रोड उन्होंने बनाया है, वो काम नहीं कर रहे हैं. और जो टारगेट था 2 साल में करने का काम 4 साल हुआ, अभी तक नहीं हो रहा है. काम जो स्टैंडर्ड होना चाहिए वो स्टैंडर्ड का काम नहीं हो रहा है. सबसे ज्यादा जो काम उनका काम घटिया काम जो है, जो खोदते हैं उसको रिस्टोरेशन जल्दी नहीं करते. आज पूरे बेलगाम में 3-4 सालों में कम से कम 100 लोगों का पैर और हाथ टुकड़ा रहेगा इनके कारण. एक ही है कि किसी का जान नहीं गया. प्रॉपर रिस्टोरेशन आजपर्यंत कुठल्याही भागात त्यांच्याकडून झालेलं नाही आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एलएनटी कंपनीमुळे जे पहिला कॉर्पोरेशनचं पाणी येत होतं 4-5 दिवसांनी येत होतं, पण यांच्या गैरकारभारामुळे हे पाणी याच्यामुळे भरपूर 8 दिवस वगैरे लेट येत आहे. त्याच्यामुळे आज आमचे एक एक्झाम्पल बघायला गेलं तर गुरु स्नॅक्स पासून लेले ग्राउंड पर्यंत जो रस्ता असेल, जवळपास 1 वर्ष रस्ता खोदून ठेवलेला आहे, पण आजपर्यंत त्या रस्त्याची रिपेरी झालेली नाही आहे. 2दा वेटमिक्स येऊन साईडला ठेवून परत त्यांनी वेटमिक्स आजपर्यंत तिथं घातले नाही आहे, प्रॉपरली रोलिंग केलेलं नाही आहे. आणि यांच्याकडे प्रॉपरली रिस्टोरेशन टीमच आहे का नाही याच्याबद्दल थोडंसं आम्हाला आज डाऊट वाटतंय. कारण संपूर्ण एरिया टिळकवाडी बघत त्यांनी पेवर्स वगैरे चांगले असलेले रस्ते पूर्णपणे बाद केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर रिस्टोरेशन आजपर्यंत केलेले नाही आहे. आणि एक टीम आज डिगिंग केली तर दुसरी टीम रिस्टोरेशनसाठी जवळपास 6 महिने चुकून फिरकत पण नाही त्या साईडला. आज एखादी टीम इथं डिगिंग चालू केलं तर दुसरं प्रॉपरली रिस्टोरेशन टीम करायला जवळपास 6 महिन्याच्या वर लागतात. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि या सर्व कारणाला एलएनटी कंपनी संपूर्णपणे जबाबदार आहे असं मी म्हणतो. या ठिकाणी भरपूर वेळा त्यांना निवेदन दिलं, भरपूर वेळा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, एलएनटीचे हेड असतील, सगळ्यांना याचं वरचेवर याची जाणीव करून दिली की रस्ते खराब आहेत, प्रॉपर रिस्टोरेशन. पण आजपर्यंत त्यांची प्रॉपर आजपर्यंत एक पण टीम येऊन रिस्टोरेशन परफेक्ट केलेले नाही आहे. याचा त्रास धुळीचा त्रास असेल, खड्ड्यांचा त्रास असेल, कॉमन माणसांना याचा भरपूर त्रास होत आहे. नमस्कार. गेल्या 2 वर्षापासून राणी चन्नम्मानगर किंवा टिळकवाडी भागात जे एलएनटीचं काम चालू आहे ते अतिशय संत रीतीने चालू आहे. कारण गेल्या 2 वर्षापासून जे राणी चन्नम्मानगर असू देत, स्वामीनाथ कॉलनी असू देत, पार्वती नगर असू देत किंवा इतर जो परिसर आहे गुरुप्रसाद नगर किंवा कावेरी कॉलनी, इथे ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली ती आता न बघण्यासारखी झालेली आहे. कारण तिथे जवळपास आता माझ्या मताने 8-10 ऍक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत. ही वारंवार आम्ही एलएनटीचे अधिकारी आहेत, त्यांचे मेन एमडी आहेत, त्यांना आम्ही लेखी तक्रार दिल्या तर कोणीच केअर करत नाहीये. आणि आज जे पेवर्स स्वामीनाथ कॉलनी असू देत किंवा चन्नम्मानगर असू पेवर्स
पेवर्स पाणी येऊन सुद्धा ते अजून आलं असून तर रिइन्स्टॉल केलेले नाहीये. तर गेल्या 2 वर्षापासून ह्या समस्यांना नागरिकांना नाहक त्रास करत आहेत एलएनटी. माझ्या मनाने एलएनटी कंपनी नसून हा याचा दरबारच वाटतोय. कारण किती वेळा सांगायचं सांगा, लोकांनी सांगून सांगून कंटाळलेत आम्हाला. आणि तिथले पेवर्स रोड अजूनही तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता तुम्ही तिथं की तिथे रोडांची दयानक स्थिती झालेली आहे. आणि त्यांना तुमचं हे काम कधी पूर्ण होतं असं विचारलं, 3 महिन्यात होते, 4 महिन्यात होते असं म्हणून त्यांचे जे टँक आहे ते जवळपास गेल्या 2 वर्षापासून ते काम चालवलेलं आहे, ते अजून पूर्ण झालं नाही आणि त्याचा नागरिकांना भरपूर त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही इथं पुन्हा आम्ही सगळेजण आता गेराव घालून इथं एलएनटीच्या आज त्यांच्या ऑफिसलाच लॉक लावायचा विचार करून आलेलो आहे. आणि आता इथं आल्यानंतरही कोणी अधिकारी रिस्पॉन्स देत नाहीत आम्हाला. अजून तिथं कोणीही नाही अधिकारी आणि अजून येतो म्हणून आम्ही जवळपास इथं 1 तासभर झालेले आहेत. आमच्यासोबत आमचे दक्षिणचे आमदार सुद्धा आहेत. खरं त्यांनी रिस्पॉन्स नाही तर इतके लोक्या संख्येने महिला येऊन तिथं थांबले तरी ते अजून आम्हाला येऊन इथं काही विचारलेलं नाहीये. एलएनटी का जो काम है ना बिल्कुल ठीक नहीं है सर, क्योंकि ना ये लोग ना एक तरफ करते हैं काम, दूसरी तरफ छोड़ते हैं. ऐसे पूरा करना चाहिए ना, एक तरफ अगर स्टार्ट किया तो एंड तक होना चाहिए ना काम. ऐसा नहीं करते, बीच में छोड़ते हैं फिर दूसरी तरफ पकड़ते हैं. वैसा है सर, वैसे किया तो कैसे चलेगा सर. बीच के लोग ना क्या करें फिर. ये जो सत्र है कितने दिन से हो रहा है अभी? वो बहुत दिन से हो रहा है सर, अभी 1 साल से ही हो रहा है एलएनटी का काम. हाँ. कौन से एरिया में? पार्वती नगर में सर. आणि हे कमिशनर मागतात, चहा पाण्याला द्या, हे खुशाली द्या असं मागत राहतात. किती दिवसांनी चालू आहे हे आता चालूच आहे, तर 2 महिने झालं चालू आहे. हां. कुठल्या एरिया तुमचे? शांतीनगर. पाणी येते बरोबर का? पाणी सरकारी येतं, हे 4 दिवसाला 5 दिवसाला येते. 8 दिवस पाणी नाही येतं. ठेवलेत आणि त्यांचे हेट आमच्याच गल्लीत राहतात. त्या रोडवरच जातात येतात ते साहेब. त्यांना दिसतंय ते. त्यांना सांगितलेलं आहे, आनंद चव्हाण साहेबांनी भरपूर वेळा सांगितलंय त्यांना. झाले 3-4 महिने झाले सांगायला लागले. 1 वर्ष झाला खडून ठेवून. आणि रस्त्यामध्ये लोक पडायला लागलेत. पाणी घसरून हे व्हायला, रस्त्यात पाणी साचून रस्ता दिसत नाही. सगळं त्यांना दिसतंय साहेबांना. त्या रोडवरच जाता येतात ते. गाडीचे रडारी नेट बरोबर नहीं जाता है, तर रोडला खड्डे पडले. ಒಬ್ರು ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್, ರೋಡ್ನಾಗ ಎಷ್ಟು ಜನ ಬಿದ್ದಾರ, ಕಾಲ್ ಮುರ್ಕೊಂಡಾರ, ತಲೆ ಬಡ್ಕೊಂಡಾರ, ಎಲ್ಲ ಆದ್ರ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಮುಂದೆ. ಎಲ್ಲ ಅರ್ಧ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ್ರಿ.